चेंबूरच्या विषयामध्ये जी काही घटना घडली आणि त्या घटनेनंतर जो काही अहवाल महापालिका प्रशासनानं दिला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने केवळ 5 लाख रुपयांचा दंड हा कंत्राटदाराला आणि 2 लाख रुपयांचा दंड हा सल्लागाराला द्यायचा अहवाल घोषित झालाय, हा जो निर्णय घेतलाय त्याला मी हरकत घेण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। हा माझा हरकतीचा मुद्दा आहे। महापौर महोदया, फार दुर्दैवी घटना या मुंबई शहरात घडली आणि 30 जून 2026 रोजी शाळेच्या बसवरती एक पिंपळ प्रजातीचा वृक्ष कोसळून विहान श्रीवास्तव नावाच्या एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। हा मृत्यू झाल्यानंतर आपणही त्या ठिकाणी गेला होता आणि या घटनेचं विश्लेषण करताना आपण जी परिस्थिती होती ती परिस्थिती आमच्या समोर मांडण्याचा आपण प्रयत्न केला। ती परिस्थिती मांडत असताना त्या विहानच्या कुटुंबाची जी अवस्था होती, त्याची आई ज्या स्थितीने बोलण्याच्या स्थितीत नव्हती आणि तिने जी काही वाक्य बोलली ती आपण या सभागृहात सांगितली, आपण मलाही सांगितली आणि ते ऐकल्यानंतर चटकन डोळ्यामध्ये पाणी तरळलं। कुणाही कुटुंबावरती अशी परिस्थिती कधी येऊ नये। या मुंबई शहरामध्ये ही अशी घटना घडल्यानंतर स्वाभाविक आहे जनक्षोभ होतो, लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात आणि आपण आपल्या भावना प्रकट केल्या। या सभागृहामध्ये आम्ही आमच्या भावना प्रकट केल्या आणि त्याची एक चौकशी समिती तयार झाली। ही चौकशी समिती नेमली असताना आपण ही मागणी देखील केली होती की त्रयस्थ व्यक्ती या त्रयस्थ संस्थेच्या बाबतीत या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि ही घटना का घडली याची वस्तुस्थिती मुंबईकरांच्या समोर आली पाहिजे। वस्तुस्थिती अशी आहे महापौर महोदया, महापालिकेचे 2 अधिकारी माळवदे आणि भोरे आणि एक एनजीओचे प्रतिनिधी या तिघांनी मिळून त्या घटनेची चौकशी केली, त्याचा त्यांनी अहवाल सादर केला। हा अहवालाची एक कॉपी माझ्याकडे, ही फार बाहेर कोणाकडे नाही आहे, मिळवली मी ती आणि ही कॉपी हातात घेतल्यानंतर त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये त्यांनी सर्वात शेवटी कंत्राटदाराला 5 लाखाचा दंड दिला आणि त्याचे कन्सल्टंट होते त्यांना 2 लाखाचा दंड दिला, एकूण 7 लाख रुपये दंड आणि बाकी सगळे नामानिराळे अशा पद्धतीचा हा अहवाल सादर केला। हा अहवाल आम्हाला अमान्य आहे, या अहवालाची आम्ही होळी करू। या ठिकाणी जी घटना घडली महापौर महोदया, या बाबतीमध्ये आपल्या रस्ते विभागाने जे काम केलं त्या कामाच्या बाबतीत उद्यान विभागाने पत्र दिलं होतं आणि ते पत्र देत असताना त्यांनी एप्रिल महिना 2025 ला पत्र दिलं। ती पत्र देत असताना त्यांनी त्याची काही छायाचित्र यामध्ये जोडलेली होती। या छायाचित्रांमध्ये जे रस्त्याचं काम चाललंय ते आपण स्पष्टपणे बघू शकतो। महापौर महोदया, या ठिकाणी त्या झाडाच्या मुळांना काय पद्धतीने इजा पोहोचवली गेली हे या छायाचित्रांमध्ये अगदी स्पष्ट होत आहे। आणि ज्या वेळेला हे पत्र दिलं त्यावेळेला रस्ता क्रमांक 11, रस्ता क्रमांक 21 सिंधी सोसायटी, कलेक्टर कॉलनी अंतर्गत मार्ग चेंबूर येथील रस्ता नूतनीकरणाचे व पर्जन्य जलवाहिनीचे काम आपल्या विभागामार्फत प्रगती पथावर आहे। सदर ठिकाणी या कार्यालयाचे कनिष्ठ वृक्ष अधिकारी यांनी दैनंदिन पाहणी केली असता आपल्या विभागामार्फत नियुक्त ठेकेदाराकडून खोदकाम करताना रस्त्यावरील वृक्षांच्या बुंद्यालगत खोदकाम केल्याने मुळांना इजा झाल्याचे आढळून आले आहे।
मुळांच्या जवळ खोदकाम केल्याने सदर झाडे पावसाळ्यात उन्मळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर वृक्ष उन्मळून पडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या विभागाची राहील. तसेच सदर कामादरम्यान वृक्षाच्या बुंद्याजवळ मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वृक्षांना इजा पोहोचत आहे. सदर बाब अतिशय गंभीर असून आपणास यापूर्वी देखील वेळोवेळी कळविण्यात आलेले आहे. तथापि अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. सदर बाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत असून कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन होत आहे. हे कोण म्हणतंय? उद्यान विभागाचे अधिकारी, सहाय्यक अभियंता रस्ते एम पश्चिम विभाग यांना त्यांनी दिलेल्या पत्रात म्हणतायत. अगदी सेम पत्र त्यांनी 27/1/2026 ला दिली. परत त्यांनी पहिलं दिल्यानंतर दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये म्हणतात, यास्तव आपणास कळविण्यात येते की रस्त्याचे काम करतेवेळी झाडांच्या मुळाजवळ खोदकाम करू नये, तसेच झाडांच्या मुळांना कोणती इजाड होणार नाही याची काळजी घेण्याबाबत संबंधितांना आवश्यक निर्देश द्यावेत. रस्त्याचे काम करतेवेळी उपरोक्त रस्त्यावरील सर्व वृक्षांच्या बुंद्यालगत टाकलेले डेब्रिज त्वरित काढून घेऊन बुंद्याभोवती कमीत कमी 1 बाय 1 मीटर आकाराचे आळे, ज्याला ट्री बेसिन म्हणतो, बनवून त्यामध्ये लाल मातीचा भरणा करण्याबाबत संबंधित कंत्राटदारास निर्देश देण्यात यावेत, ही विनंती. सदर बाब तातडीची समजावी. 2025-2026 सतत 2 वर्षभरामध्ये उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना हे पत्र दिलंय. महापौर महोदय, मी याची जी काही छायाचित्र आहेत, या छायाचित्रांमध्ये जर का आपण बघितलं तर या झाडाच्या मुळांना खोलवर इजा झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी पहिल्या पत्रात म्हटलं की महापालिकेची प्रतिमा मलिन होत आहे. आणि त्यांनी त्यामध्ये एक वाक्य उच्चारलं की याबाबत जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे, त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं. आणि घटना घडल्यानंतर आपण जागेवरती गेलात, आपण ती परिस्थिती बघितली. आणि ज्या वेळेला मुंबई महापालिकेने चौकशी करण्याचं ठरवलं, त्यावेळेला त्यांनी रस्ते कंत्राटदार आणि कन्सल्टंट या 2 व्यक्ती त्यांना अगदी इझिली सापडल्या. का त्यांना पळण्याचा मार्गच नव्हता. त्या बांधलेल्या शेळ्या भेटल्या खुराड्यामध्ये. माझा प्रश्न हा आहे या निमित्ताने की जर का उद्यान विभागाने या संदर्भामध्ये जर का आपलं पत्र रस्ते विभागाला दिलं असेल तर महापौर महोदय, एक गंभीर बाब यातली तुम्हाला पुढची सांगतो. या पत्राची दखल घेतली किंवा याबाबत आम्ही कंत्राटदाराला सूचना देत आहोत असं रस्ते विभागाकडून एकही पत्र उद्यान विभागाला गेलेलं नाही. माझा सरळ प्रश्न आहे की रस्ते विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांना ज्यांना हे पत्र गेलं होतं, नेमकी त्यांची या बाबतीतली भूमिका नेमकी काय आहे? आपण कंत्राटदारासाठी काम करायला बसलेलो आहोत. आपण कंत्राटदाराचं काम कसं लवकर होईल, त्याचं बिल कसं लवकर जाईल याची जबाबदारी घेण्यासाठी बसलेलो आहोत. या मुंबई शहरामध्ये झाडांना इजा पोहोचते, हे गेली अनेक वर्ष आपण त्याची चर्चा करत आहोत. आणि हे जेव्हा त्यामध्ये नमूद केलं की 1 बाय 1 चा खड्डा आपण शोधून त्यामध्ये लाल माती टाकून देणं, ही जबाबदारी रस्त्याच्या कंत्राटदाराची आहे. व या संदर्भात आम्ही कार्यवाही करतो, कंत्राटदाराला कळवण्यात आले आहे, असं एक सुद्धा पत्र रस्ते विभागाकडून आपल्या उद्यान विभागाला गेलेलं नाही. मला आठवतंय आपण नाले सफाईच्या वेळेला हा मुद्दा काढला होता. महापौर महोदया, आपणही त्या प्रेसमध्ये होतात. मुंबई शहरामध्ये जर एखाद्या नागरिकाने तक्रार केली तर आपल्या अधिकाऱ्यांकडनं फोन जातो त्या व्यक्तीला. आणि मग ती व्यक्ती काय म्हणते, ऑफिसर, की आपण दिलेली तक्रार आम्हाला मिळाली, पण हा विभाग आमचा नाही, तर ही तक्रार या डिपार्टमेंटची आहे. आणि त्यावेळेला मी म्हणालो होतो की या मुंबई शहरामध्ये यानंतर ज्याही वेळेला तक्रार येईल त्यावेळेला त्याची सर्वस्वी जबाबदारी हे मेंटेनन्स डिपार्टमेंटची असेल. कारण रस्त्याची व्यवस्था, त्या विभागाचं परिरक्षणाचं काम हे मेंटेनन्स डिपार्टमेंट करतं. यापुढे मुंबईमध्ये कुणीही तक्रार केली तर दुसऱ्या डिपार्टमेंट वरती ढकलता येणार नाही. हे आपण कधी सांगितलं होतं महापौर महोदया? तर आपण मार्च मध्ये ज्या वेळेला प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेला हा विषय मांडलेला होता.
यानंतर एवढा म्हणजे मी माझ्याही प्रभागातल्या तक्रारी मला माहिती आहेत ना, हे मेंटेनन्सने करायचं की वॉटरने करायचं की HWDने करायचं याच्यावरती आजही चर्चाच होत असते. आणि महापौर महोदया काय निष्काळजीपणा असू शकतो, तर 11 वर्षाच्या चिमुरड्या विहान श्रीवास्तवला आपला जीव गमवावा लागला यामध्ये जीव. या निमित्ताने मी बोलू नये कोणाच्या कुटुंबाच्या बाबतीत अशी माझी तक्रार करण्याची, आणि परमेश्वर मला हे माफ करो, क्षमा करो मला. पण हेच जर घटना या कंत्राटदाराच्या बाबतीत घडली असती किंवा एखाद्या महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या मुलाच्या बाबतीत घडली असती, तर माननीय आयुक्तांनी जे प्रतिनिधी मंडळ चौकशीसाठी नेमलंय त्यांनी असा अहवाल दिला असता. एखाद्या कुटुंबाच्या दिव्याचा, वंशजाचा आपण 7 लाखामध्ये व्यवस्थित त्याचा हिशोब करणार आहोत. यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. या मुंबई महापालिकेमध्ये जी आपली पद्धत रूढ झालेली आहे ना, की घटना घडली की त्याची चौकशी समिती नेमायची, कुठल्या तरी चौकशीचा फार्स करायचा आणि काही ठराविक कालावधीनंतर सगळे निर्दोष सगळे परत कामावरती. दुर्दैवानं आज सत्ताधारी म्हणून आम्ही इकडे बसले, आमच्या समोरचे सर्व गेलेत, सभागृह मैदान सोडून पळालेत. या सभागृहात असं कधी घडलेलं नव्हतं. प्रश्न सुद्धा विचारले जातील, पण केवळ सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाच्या जोडीला उभं राहायचं आणि झालेल्या चुकांवरती पांघरून घालायचं म्हणून आम्ही इकडे बसलेलो नाही आहोत. आणि मी त्याही दिवशी बोललो, कंत्राटदार मुंबई चालवणार नाही, अजिबात नाही. ही मुंबई आम्ही चालवणार. हे निवडून आलेले सगळे नगरसेवक ही मुंबई महापालिका चालवतील. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा अहवाल अमान्य करा. हा अहवाल अमान्य करा. एका त्रयस्थ संस्थेमार्फत याची पुन्हा एकदा चौकशी करा. आणि तोपर्यंत माझा हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवा. हे आज कुठलंही प्रमाण नाही की अहवाल महापौर महोदया प्रकाशित झालेला आहे न झाला याचं काही प्रमाण नाहीये. पण एवढं मात्र जरूर सांगतो की ज्या पद्धतीने हा अहवाल देऊन मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचा जो प्रकार झालाय त्याचा निषेध करतो. आणि महापौर महोदया, हा अहवाल अशा पद्धतीने येणार असेल तर हा अहवाल आम्ही फाडून प्रशासनाच्या तोंडावर फेकतो. एवढंच बोलतो. खूप खूप धन्यवाद. चेंबूरच्या दुर्घटनेच्या बाबतीत जो अहवाल प्रशासनाने, मला वाटतं कालच काय परवारात संध्याकाळी जो आला, मुळात इतका महत्वाचा अहवाल महापौर म्हणून माझ्याही टेबलवर नाही आणि मला वाटतं हेतल गाला ज्या कमिटीच्या चेअरमॅन आहेत त्यांच्याही टेबलवर नाही. मुळात मी इथूनच सुरुवात करते. चेंबूरला जी दुर्घटना घडली अतिशय दुर्दैवी. एका घरातलं लहान मूल गेलं, एक अख्खं घर उद्ध्वस्त झालं. ते बाळ, मी जेव्हा माहिती घेतली, जसं या ठिकाणी समृद्धीने सांगितलं की ते बाळ सकाळी ते बाळ बोलत होतं आईला की मला शाळेत जायचं नाहीये, पण त्याच दिवशी नेमका आईने हट्ट केला की शाळेत जा. शाळेचा पहिला काय दुसरा दिवस होता म्हणून. आणि आज ते बाळ त्या ठिकाणी नाहीये. त्या बाळाच्या अंगावरती झाड, त्या व्हेकलवरती ते झाड पडलं आणि आज ते बाळ या जगात नाहीये. ती माता आजपर्यंत स्वतःला कोसतेय की मी माझ्या मुलाला का शाळेत पाठवलं. तिचं जे दुःख आहे ती मरेपर्यंत मला वाटत नाही ते भरून निघणार. तिचा शेवटचा श्वास असेपर्यंत ती काय किंवा तिचे वडील कायम स्वतःला कोसत बसणार. इतकी दुर्दैवी घटना चेंबूरमध्ये घडली. ज्यावेळी मला कळलं त्यावेळी धावत धावत मी गेले, धावत धावत समृद्धी तिथे आली, धावत धावत राजेश्री शिरवाडकर आली, त्या ठिकाणी हेतलगाला आल्यात. संपूर्ण आम्ही धावत गेलो, संपूर्ण माहिती घेतली. या ठिकाणी तुम्हाला सांगते, या माझ्या सर्व नगरसेवकांना पण कळलं पाहिजे, त्याच रस्त्याची मी पाहणी केली होती. सभागृह नेता, त्याच रस्त्याची मी पाहणी केली होती. आशा मराठे आहे की नाही मला माहित नाही आज सभागृहात. आणि त्याच रस्त्याची पाहणी करत असताना आमच्या मुख्यमंत्र्यांनी, आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी इतका मोठा पुढाकार घेऊन आज मुंबईमध्ये 2050 किलोमीटरचे रोड या ठिकाणी मुंबईमध्ये कुठेच त्याच्यावर खड्डे पडू नये, पॉटहोल्स होऊ नये म्हणून दोघांनी मिळून
इतकं चांगलं काम मुंबईसाठी केलं, सीसी रोड तयार केलेत. त्या ठिकाणी पॉटहोल्स होऊ नये, त्या ठिकाणी लोकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे. गेले 25 वर्षांमध्ये आपण 500 कोटीचं 1000 कोटीचं टेंडर काढतो रस्त्याचं, 500 कोटीचं पॉटहोल्सचं टेंडर काढतो. या मुंबईचा टॅक्स पेअरचा पैसा वाचवण्यासाठी आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजींनी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी, उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी या ठिकाणी पुढाकार घेऊन मुंबईचे रस्ते तयार केलेत. आणि वाईट वाटतं या गोष्ट सांगताना की इतकं चांगलं काम करत असताना पण प्रशासनाच्या चुकीमुळे आपल्या सगळ्यांना टीकेला सामोरं जावं लागलं. या ठिकाणी रस्त्याची पाहणी करत असताना इतका सुंदर रोड होता, साईड ड्रेन चांगले होते, त्याच्या खाली टनेल डक होता, सर्व चांगलं असताना मी पाहणी करत असताना त्या ठिकाणच्या साईट इंजिनियरला सांगितलं, सभागृह नेता, की ह्या ठिकाणची मला झाडं जरा कमकुवत वाटतात, हे सगळं सिमेंटचं पाणी त्या ठिकाणी जात चाललंय. मला आश्चर्य वाटलं या गोष्टीचं. अक्षरशः माझ्या अंगावर धावून आला साईट इंजिनियर, म्हणजे चांगलेपणी, नाही नाही मॅडम, असं काहीच नाही, आम्ही एकदम चांगलं करतोय, तुम्ही काही काळजी करू नका, हे सगळं व्यवस्थित होणार, ह्या सगळ्या झाडांचं आम्ही निरीक्षण करतोय, परीक्षण करतोय, यांचं आम्ही ह्यांना व्यवस्थित ठेवणार. आता एवढं अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितल्यावर आपण पण ते मान्य करतो. तरी त्या ठिकाणी मी ट्रायल फिट घेतली. शिंदे साहेब, त्या रोडवरती गेल्यानंतर आशा नाही आता या ठिकाणी, पण त्या ठिकाणी मी ट्रायल फिट घेऊन बघितलं की रस्ता तरी बरोबर करतात आहे का. त्या ठिकाणची झाडं दाखवली आणि अशा पद्धतीचं आपण बोलतो ना चुना लावायचं काम, म्हणजे महापुरांना, आता हे सगळे ऐकायला नाहीयेत म्हणून, नाही तर आता इथे उद्वेग झाला असता. या ठिकाणी मला सांगितलं गेलं की चांगलं काम गेलं आणि मी पुढच्या व्हिजिटला निघून गेली. आणि त्याच्यानंतर ही इतकी मोठी दुर्दैवी घटना घडली. त्या बसवरती ते झाड पडलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. त्या आईला आम्हाला तिला आमच्याकडे शब्दच नव्हता, तिला आम्ही काय बोलू, निशब्द होतो आम्ही सगळेजण. बाळ ओळखायला सुद्धा जमत नव्हतं. ज्यावेळी बसमधून बाळाला बाहेर काढलं त्यावेळी आई ओळखायलाच तयार नाही, हे माझं मूल नाहीच आहे, अशा पद्धतीने ती बोलली की हे मेरा बच्चाही नाहीये, कारण ते काळ ठिक्कर पडलं होतं. अशा पद्धतीच्या त्या बाळाची अवस्था झाली होती. पण ह्याला फक्त कारणीभूत प्रशासन आहे. वारंवार त्या ठिकाणी खणकर साहेब, मला त्या ठिकाणी गेल्यावरती कळलं की तिकडचे ज्या RTI असतील, कोण असतील, सामाजिक सेवक असतील, सामाजिक कर्ते असतील किंवा आपले नगरसेवक असतील, सगळ्यांनी पत्र दिले होते की हे झाड, हे काय त्या ठिकाणची असलेली सगळीच झाडं कमकुवत आहे. अशा पद्धतीचं पत्र दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी त्या पत्राला टोपलीमध्ये केराच्या टोपलीत टाकायचं काम केलं. त्या ठिकाणी पत्र दिल्यानंतर रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांचा आणि उद्यान अधीक्षकाची ती त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी होती की त्या ठिकाणी असलेली झाडं पाहून घ्यावी, त्याची पूर्ण काळजी घ्यावी, त्यांची ताकद किती आहे, त्यांची क्षमता किती आहे, ते किती काळ उभं राहू शकतं, ह्याची सगळी चाचपणी ह्या कामामध्ये करायला हवी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण सीसी रोडची सगळी कामं दिलं, त्यांच्या BOQ मध्ये हे आहे. आश्चर्याचा धक्का इथे आहे की त्यांच्या कामाच्या स्कोपमध्ये आहे की रस्त्याचं काम करत असताना रस्ता, त्याच्या बाजूला असलेली साईड ड्रेन, तिथे असलेली झाडं, तिकडे असलेली सगळे, या सगळ्यांचं जे आहे काम त्या ठिकाणी साईट इंजिनियरचं असेल, उद्यान अधीक्षकचं असेल आणि त्या ठिकाणी दिलेल्या त्या कंत्राटदाराचं असेल, किंवा आपण तिकडे जी पार्टी त्या ठिकाणी नियोजित करतो त्यांचं असेल. परंतु या सगळ्या गोष्टीला फक्त कंत्राटदारांचं सगळं लक्ष असतं, ते टेंडर मध्ये त्यांचं बिल काढण्यामध्ये असतं आणि आपल्या अधिकाऱ्यांचं पण तिथेच लक्ष असतं की यांची बिलं कधी निघणार. मी स्पष्टच सांगते, आता आपण इथेच बसलेत, त्यामुळे लपवण्यासारखं काहीच नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला काय चालतंय आम्हाला सगळं कळतं. या ठिकाणी सांगून सुद्धा साईट इंजिनियरने अशा पद्धतीने मला उत्तर दिले. मी महापौर म्हणून गेली म्हणून अख्खं त्या ठिकाणी प्रशासनच आलं होतं, त्या सगळ्या वॉर्डचं. सगळ्यांनी खूप छान छान मला उत्तरं दिली आणि मी तिथून गेले आणि नंतर ही घटना घडली. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की संपूर्ण प्रशासन या ठिकाणी जबाबदार असताना जो तुमचा अहवाल आला, त्या अहवालामध्ये रस्ते वाहतूक अधिकाऱ्याला निर्दोष, उद्यान अधीक्षकला निर्दोष, यांचं काहीच त्या ठिकाणी हे नाही, म्हणून आम्ही त्यांना निर्दोष या ठिकाणी डिक्लेअर करतो. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलं त्या कॉन्ट्रॅक्टरला 5 लाख आणि त्याच्यावरती असलेली जी कमिटी असते कन्सल्टंट, त्याला 2 लाख, मिळून 7 लाख. 7 लाख त्या बाळाची किंमत असू शकते का? आणि सर्वात कमालीची गोष्ट ही आहे की त्याच्यावरती जो अहवाल तयार करण्यासाठी जी कमिटी बसवली ती माळवदे कमिटी, त्या इंजिनियरचं आणि त्या झाडांचं काय आहे घेणं देणं?
म्हणजे कशा पद्धतीने तुमचं कामकाज चाललंय याच्यावरती जेव्हा मी आयुक्तांना विचारते, ज्यावेळी मी जे संबंधित अधिकाऱ्यांशी बोलते, तर मला ह्या वाक्यात सांगितलं, नाही नाही मॅडम, आम्ही सगळं व्यवस्थित करतोय, सगळं तुम्हाला पोचलं जाईल. माझ्याकडे तर अहवाल आलाच नाही. मी व्हॉट्सअपवरती आलेल्या अहवालावरती मीडियाला त्या ठिकाणी मी माझी जी काय मला द्यायचं होतं ते मी बोलले. पण अशा पद्धतीचं जो अहवाल, जो वारंवार पत्रव्यवहार करून वारंवार सूचना देऊन सुद्धा असा अहवाल तुम्ही केला, अख्ख्या मुंबईकरांनी तुमचा विरोध केलेला आहे. आम्ही तर या ठिकाणी वारंवार सांगितलेले की आम्ही जरी इथे सत्तेत बसलो असलो तरी इथे ह्या ठिकाणी प्रशासनाला कुठेच या ठिकाणी पाठिंबा देण्याचं काम या ठिकाणी करणार नाही. अधिकाऱ्यांची ती वैयक्तिक जबाबदारी होती, पण ती जबाबदारी त्या ठिकाणी ढकलून कंत्राटदारांना फक्त दंड दिला आणि दंडानंतर पुन्हा त्यांना सोडून देत आहे. म्हणजे आपण जर पुढे जाऊन ही मागणी केली की त्या कंत्राटदारांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, तर त्याचा साधा उल्लेख पण त्या अहवालात नाहीये. म्हणजे अशा टोकाच्या इतक्या ह्यापर्यंत तुम्ही अशा पद्धतीचा अहवाल दिला. आता हे काही लोक बोलायला नाहीयेत, काही आपली लोक याच्यावरती चर्चा करणार होते. आता मला एका ताईने सांगितलं की नाल्याची भिंत सुद्धा बांधली नाही, एक माणूस नाल्यात वाहून गेला. वारंवार आम्ही सर्वजण या ठिकाणी असलेले आपापल्या ठिकाणचे नाले, आपापल्या ठिकाणचे रस्ते, मायनर मेजर नाले सर्वांची आम्ही पाहणी केली. इतकं आम्ही गेले 1.5 महिने उन्हामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये जो तो नगरसेवक या ठिकाणी बसलेला पाहणी करतोय. प्रशासनाच्या बाजूने आम्ही मीडियाला सतत उत्तरं देत होत होतो आणि आलेल्या पहिल्याच पावसामध्ये 11 लोकांचा बळी या प्रशासनाने घेऊन आम्हाला या ठिकाणी खाली मान घालायला तुम्ही लावलेली आहे. पूर्ण विरोध करते या संपूर्ण, आणि या अहवालाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश मी या ठिकाणी देते. हा अहवाल आम्हाला मान्य नाहीये. हा अहवाल जो तुम्ही दिलेला आहे, या अहवालाला आम्ही अजिबात मान्य करत नाहीये. अजिबात या ठिकाणी अधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम तुम्ही या अहवालात केलेलं आहे. या संपूर्ण सभागृहाच्या वतीने हा अहवाल तुम्हाला परत पाठवते. पुन्हा याची चौकशी लावा आणि आम्हाला व्यवस्थित अहवाल द्या. तोपर्यंत हा अहवाल आम्हाला सभागृहाच्या वतीने आणि माझ्या सर्व नगरसेवकांच्या वतीने हा अहवाल आम्हाला या ठिकाणी मान्य नाही, असं मी या ठिकाणी जाहीर करते. त्यामुळे हा सदर हरकतीचा मुद्दा राखून ठेवावा. पुढचा द्या. पण याच्यावरती आयुक्तांचं मत घेऊया. आयुक्त तुम्ही बोला याच्यावर. एक मिनिट जरा प्लीज. हैतल ठीक. आयुक्त बोला. माननीय महापौर महोदय, दिनांक 30 जूनला जी चेंबूरला झाड पडून दुर्घटना झाली ते अत्यंत दुर्दैव आहे. मान्य सभागृह नेत्यांनी जी काही भूमिका मांडली, आपणही आपलं भाष्य व्यक्त केलं. घटनेबद्दल प्रशासन पण तेवढंच सेन्सिटिव्ह आहे. आता जी काही कमिटी याबद्दल आपण नेमली होती, त्या कमिटीमध्ये मुद्दाम आपण गार्डन डिपार्टमेंटचं कुणाला घेतलं नव्हतं आणि 2 इंडिपेंडंट, आता बोरेंच्या बद्दल काही मागच्या वेळेला सदस्यांनी भूमिका मांडली होती काही, परंतु आपल्याकडे अवेलेबल जे अनुभवी निष्पक्ष सिनियर इंजिनियर्स आहेत, कारण जनरल ॲडमिनिस्ट्रेशन मधल्या लोकांना नेमू शकत नाही, म्हणून आपण 2 इंजिनियर्सना त्या ठिकाणी नेमलं होतं. आता याचे समजा मी आता कितीही जस्टिफाय करायचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग होणार नाही. तर आपल्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या, म्हणजे मला मान्य नाही तसं नाही, मला मान्यच आहेत. कारण कोणाचाही समजा माझा मुलगा असता तर मला वाईट वाटलं असतं, आणखी कोणाचा. आणि रस्त्याने चालताना 830 झाडं तर त्या 4 दिवसात पडलीत रस्त्यावरची, आणि मीडियनवरची पडली नाहीत, छोट्या रस्त्यांवरची पडलीत. आता आज सकाळी मी जवळपास 2.5-3 तास एक्सपर्ट्स बरोबर चर्चा केली याच्याबद्दल, म्हणजे पुढे काय करायचं, इमिजिएटली काय करायचे. पुण्याहून काही एक्सपर्ट आले होते, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख, आणखी 2-3 एक्सपर्ट्सना बोलवलं होतं. खरं तर SOPs याच्या बनवलेल्या आहेत. रस्ता करताना, स्टॉर्म वॉटर ड्रेन करताना
कशा पद्धतीने काळजी घ्यावी, झाड कसं वाचवावं. सभागृह नेत्याने जे सांगितलं की एक पत्र दिलं होतं रस्त्यांच्या कामापूर्वी, पर्टिक्युलरली 11 नंबर रस्ता जो चेंबूरचा आहे. मात्र तिथं प्रत्यक्षात काम होताना पाहिलं गेलं नाही पाहिलं गेलं किंवा झाडाचं काय झालं, तर प्रत्यक्षात त्या झाडाची अवस्था बघितली तर ते झाड आतून पूर्णपणे पोकळ झालं होतं. बऱ्याचदा झाड वरती चांगलं दिसतं, अगदी पालवी येते, फुलं येतात, फळं येतात, पण खालून पोखरलेलं असतं. तर सायंटिफिकली ते सुद्धा पाहिलं गेलं की याला कधीपासून याचा डिके सुरू झाला, म्हणजे फंगस, पर्टिक्युलरली फंगस ते लागलं. आणि आणखी पण काही याच्यातल्या गोष्टी आहेत की जसं मुंबईत साधारणपणे 3 मृत्यू याच्यात झाले. एक झाड पडून झाला आणि 2 फांदी पडून झाले. आरेमध्ये जे एक मुलाचाच, तोही लहानच होता, 18-19 वर्षाचा, मोटरसायकलवरून जात असताना त्याच्या डोक्यावरती फांदी पडली आणि तो गेला. आणि कुर्ला एल वॉर्डमध्ये एक असंच एक व्यावसायिकाच्या तुमच्या इकडे फांदी पडली. आता ते झाड सुद्धा फांदी पडण्यासारखं नव्हतं, म्हणजे पक्क झाड होतं. आणि ह्या झाडाबद्दल तर म्हणजे हे पडल्यानंतरचा प्रश्न आहे की आतून पूर्णपणे पोकळ झालेलं होतं. म्हणजे आपण फोटो बघितले असतील, मी पण महापौर मॅडम ज्या वेळेला गेल्या त्यावेळेला मी तिथे गेलो होतो आणि नंतरही परत जाऊन बघितलं. तर अशी वस्तुस्थिती आहे. नॅशनल पार्कमध्ये जा किंवा आपण आरे कॉलनीत जरी गेलात समजा, किंवा इतर अनेक गार्डन्स मध्ये सुद्धा या पावसाळ्यात झाडं पडलेली आहेत. म्हणजे केवळ हे झाड पडलं, दुर्दैव असं आहे की ह्या 3-4 दिवसात जे झाडं पडले 830, त्यात एक मृत्यू झाला. जर इतक्या ठिकाणी झाडं असती तर, म्हणजे झाडाच्या खाली समजा माणसं असती त्यावेळेला, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती आपल्या कोणाच्या हातात नव्हतं हे. कारण कुठलं झाड कधी पडणार आहे हे, म्हणजे आज जरी तुम्ही म्हटलं की हे पडणार आहे की नाही, सायंटिफिकली सांगणं खूप मुश्किल आहे. आपण ह्याचाच विचार करून खरं तर आपण बांद्रा वेस्टला याचं काम सुरू केलं, स्कॅनिंग करणं. आज मी सकाळी त्यांचे प्रेझेंटेशन आज घेतले, कारण काय की सगळं ते हंगेरीहून मशीन आणले होते, ते तपासणं, कम्प्युटराइज सिम्युलेशन करणं. म्हणजे जेव्हा वेळ असेल तेव्हा आपल्याला जरूर इच्छा असेल तर आपण दाखवतो की काय परिस्थिती आहे झाडांची. मग आणि खर्च खूप आहे त्याचा, परंतु खर्चामुळे काही फार काळजी करण्याची गरज नाही. मुंबईमध्ये साधारणपणे 30 लाखच्या आसपास झाडं आहेत. त्यापैकी 1,90,000 झाडं जी आहेत, जी 18च्या सेन्सस मधली, 5-10 हजार वाढली असतील, तर 2 लाख झाडं ही रस्त्याच्या कडेला आहेत. आणि ही पूर्वी लावलेली आहेत, म्हणजे 40 वर्ष 50. हे झाड जे आहे ते 60 ते 70 वर्ष जुनं झाड होतं. खूप मोठं पिंपळाचं झाड होतं. रस्त्यावर आजही झाडं आहेत. आणि आपण जर बघितलं तर रस्त्यावरची झाडं ही 80% 90% म्हटलं तरी चालेल, तिरकी झालेली असतात. त्याचंही कारण आहे, सायंटिफिक रिझन आहे. कारण त्याला सूर्यप्रकाश पाहिजे असतो, त्याचं स्वतःचं अन्न ते त्याच्यातून निर्माण करत असतं, त्यामुळं ती अशी तिरकी झाली. सरळ झाडं खूप कमी दिसतील आपल्याला. मग आता याच्या पुढे जाऊन तर आपण निश्चितपणे प्रयत्न करू की जी पडली झाडं ती असतील, किंवा याच्या पुढे कुठली झाडं लावावीत, त्याची हाईट किती असावी, त्याच्या फांद्या कशा कट कराव्यात, कामं करत असताना ते कशी करायत. आणि जी झाडं आज आहेत पण ते धोकादायक असू शकतात, मग ते धोकादायक आहेत तर मग त्यांचं काय करायचं याचा विचार करायला लागेल. दुसरी बाजू आपल्याला कल्पना आहे एन्व्हायरमेंटलिस्टची, की फांद्या कापायला गेलं तर मध्ये आडवे येणारे लोक असतात, झाडं कट करायला. तरी सुद्धा आपण या पावसाळ्यापूर्वी 465 झाडं आपण कट केली होती. आणि 37,000 फांद्या असतील असं वाटलं, परंतु 1,03,000 फांद्या पण आपण कट केल्या होत्या. आपण पहिल्यांदा यावर्षी ट्रेनिंग सुद्धा दिलं होतं त्या जे कामगार असतात त्यांना. आणखी आता लक्षात आल्यानंतर आणखी वेगळ्या पद्धतीने काय ट्रेनिंग देता येईल, कसं करता येईल, त्याच्यासाठी आज चर्चा केली प्रायमरी. आता जस्ट मी आता इथे आल्यानंतर माझ्याकडे म्हणजे त्याचे मिनिट्स आलेत, अजून पुढची मीटिंग पुढच्या आठवड्यात घेऊन, आणि त्याची एक प्रॉपर पुस्तिका तयार करून की कोणत्या विभागाने काय करावं. हे खरं तर आधी आहे, परंतु आणखी याच्यातून अभ्यास करून बेटर काय करता येईल. आणि याच्या पुढे जे झाडं आज रस्त्यावर आहेत मात्र पोटेन्शियल थ्रेट आहे, पोटेन्शियल डेंजर आहे, तर हे आपल्याला काढायचा प्रयत्न याच्या पुढे करावं लागणार आहे. मग त्यावेळेला आपली मदत लागेल आम्हाला सगळ्यांना. मी कालही स्थायी समितीमध्ये म्हटलं होतं की आम्ही कुठलंही काम करत असताना जोपर्यंत आपली मदत नाही तोपर्यंत ते काम नाही करू शकत, कुठलंच काम नाही करू शकत.
म्हणजे आता बरेच जण म्हणतील आत्ता म्हणतोय कसं, असं नाही. मी ऑल द टाइम हेच म्हणतो की जोपर्यंत लोकल तिकडचे नेता असतील त्या लोकांनी मदत केली नाही तोपर्यंत त्या ठिकाणी काम करायला प्रशासनाला सुद्धा एक एनकरेज पण होत नाही आणि डेअरिंग पण होत नाही. आणि पर्टिक्युलर झाडं कापायची असेल, फुटपाथ क्लिअर करायचे असतील, अशा वेळेला आपली मदत असणं आवश्यक असतं. जो काही अहवाल दिलेला आहे त्यांनी, त्या अहवालात त्यांनी पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत की काय झालं. आणि बऱ्याचदा आता कॉन्क्रीट नो कॉन्क्रीट एक रिझन नाहीये त्याचं. हे आजही जेव्हा एक्सपर्टशी पुन्हा एक 4-5 वेगळे एक्सपर्ट जे याच्याशी संबंधित नाहीत, म्हणजे पुण्यातून एक जण आले होते खास एवढ्यासाठी, तर ते पुण्याचं बरंच काम करतायत. इथून मीटिंग संपून ते नवी मुंबईला गेले. नवी मुंबईला सुद्धा खूप झाडं पडली, पुण्यात पडली, ठाण्यात पडली, सगळीकडे पडली झाडं. असं काही फक्त मुंबईत पडलं. आणि दुर्दैव एवढंच म्हणजे आपलं मुंबईकरांचं की ते एक लहान मुलगा बिचारा त्यात गेला, त्या स्कूल बसमध्ये आणि चालत्या बसमध्ये पडून गेला. हे दुर्दैव आहे. असं व्हायला नको होतं जे घडलंय. मात्र समितीने अहवाल देताना असं कुठे म्हटलेलं नाहीये की ह्या एका रिझनमुळं, कारण एक रिझन असत नाही. म्हणजे डिके कधी सुरू झाला, फंगस कधी लागलं झाडाला, बाहेरून चांगलं दिसत होतं, आजही जर गेलं तर त्याचा एक भाग झाडाचा खूप पक्का आहे. मुळं काढली गेली, ऑब्विस आहे की ज्या वेळेला, पण मुळं तिथून काढली गेली म्हणूनच झालं का, अशा तर्कापर्यंत येता येत नाही. अशा प्रकारचा त्यांनी कुणालाही म्हणजे एकाला दोष देता येणार नाही असं म्हटलंय, कारण अनेक फॅक्टर्स त्याच्यात आलेले आहेत. तथापि अशी जरी परिस्थिती असली तरी जे काही सभागृह आपल्या ज्या भावना आहेत त्याप्रमाणे प्रशासन निश्चितपणे त्याच्यावर पुढील कार्यवाही करेल. मी तुम्हाला स्पष्ट शब्दामध्ये सांगते, या ठिकाणी चौकशीच्या अहवालातील सर्व शिफारसी वेळेबद्ध आणि अंमलबजावणी करावी, त्याचा पुनर्विचार करावा. मुंबईमधल्या सगळ्या धोकादायक, आता तुम्ही सांगताना सांगितलं की ते झाड आतून पोकळ होतं, तर ह्या गोष्टीची कल्पना तुमच्या त्या वॉर्डच्या उद्यान अधीक्षकाला होती आणि त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी त्याची कंप्लेंट सुद्धा दिली होती. तिथल्या स्थानिक लोकांनी मला दिलेली पत्र आहेत, तरी सुद्धा ती कंप्लेंट सुद्धा तिकडच्या असलेल्या स्थानिक उद्यान अधीक्षकांनी विचारात घेतली नाही आणि परत त्या ठिकाणी सीसी रोडचं काम होतं. त्यामुळे ही जबाबदारी ह्या ठिकाणी नाकारता येणार नाही. जबाबदारी निश्चित करून या ठिकाणी कंत्राटदार असतील, सल्लागार असतील, अधिकारी असतील, या सगळ्यांवरती कठोर त्या ठिकाणी कारवाई आपल्याला करावी लागणार. या ठिकाणी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ जर प्रशासन करत असेल तर ह्या आमच्या सभागृहाला हे मान्य नाही. आणि म्हणूनच श्री गणेश खनकर सभागृह नेता यांनी जो हरकतीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय तो अतिशय गंभीर स्वरूपाचा असून सदर ठिकाणी झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी आणि याबाबतचा सविस्तर असा अहवाल पुन्हा एकदा आम्हाला या सभागृहाला तुम्ही सादर करावा. तोपर्यंत श्री गणेश खनकर सभागृह नेता यांनी जो उपस्थित केलेला हरकतीचा मुद्दा आहे तो या ठिकाणी राखून ठेवते. सन्माननीय सदस्य, आपल्या संमतीने सभा आता तहकूब होत असून सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी पुढील प्रमाणे सभा घेण्याची निश्चित करीत आहे. कार्यक्रम पत्रिकेवरील ठरावाच्या सूचना आणि इतर अनिर्मित कामकाज विचारात घेण्यासाठी जुलै महिन्याची तहकूब सभा दुपारी 2 वाजता, मे महिन्याची तहकूब सभा दुपारी 2:15 आणि जून महिन्याची तहकूब सभा दुपारी 2:30 सभा आता तहकूब होत आहे.